हाय गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये। आज सगळं आवरलं आहे, पण घरात पसारा पण आहे तसा। आणि मला आता आहे ना प्रिशाला अंगणवाडीत न्यायचं आहे लस देण्यासाठी। तिची मागच्या वेळेसच दिली ती, आता काही लस नाही तिची, फक्त रोटा राहिला मागच्या वेळेसचा, म्हणजेच आहे ना पोलिओचं राहिलेलं आहे। मग आता जायचं आहे आम्हाला। मी तर रेडी झाले आणि हे बघा प्रिशा येईल तर 1 मिनिट मी ते कार्ड हां कार्ड घ्या। आणि अजून काय लागेल? आता परत ऑनलाईन करावं लागेल का? आता मस्त असं जातो आणि हिला लस देऊन आणतो। आता काही इंजेक्शन नाही म्हणून एवढं काही नाही, ती इतकी रडती ती। चावी वगैरे घेतली का? नाही लावायचं, दरवाजा लावून घ्या। आणि उदी पण लावायची, उदी। अप्पूला अप्पू ए अप्पू चला मस्त असं पाया पडता येते। चला अप्पू, आता मला पण पाया पडायचं इथं जरा। चावी दे ना मला लॉक लावायला। डिंगिरी चपला बिपला काढा मस्त पैकी। दिलंय का? झालंय। आज इकडे घेतलं बहिणीने तर। आता आपला पचका झालेला आहे। इथे येऊन कळलं की ना ते पोलिओचा जो डोस आहे ना ते पोलिओ संपलेला आहे। मग आता काय परत नंतर त्यांनी बोलवले, खरं तर आम्हाला त्यांचाच फोन आला होता की या म्हणून, पण आता जाऊ द्या। आता काय रिटर्न आम्ही घरी चाललोय। तर असा आमचा पचका झालाय खूप मोठा। जस्ट आलो आता घरी, काय उगाच जाऊन फेरा झाला, बाकी काही नाही, पण जाऊ द्या। तेवढंच गाडीवर आम्ही गाडीवर घेऊन गेलो तो आज प्रिशाला, हो की नाही? कसं बघते इकडे, काय बघते तू सोनू? आता एवढा पसारा पडला आहे ना, मला स्वयंपाक पण करायचा आहे, भाजी करायची, पोळ्या झाल्यात रोज सारख्या, कारण की आहे ना रोज चहा पोळी खात असते ना मी सकाळी, त्याच्यामुळे मग पोळ्या होऊन जातात। तर आता भाजीच राहिली आहे। परत प्रिशाला आंघोळ घालायची आहे, तिला मी तसंच नेलं होतं। आज काय मी तिला आंघोळ नव्हती घातली, कारण फक्त पोलिओच देणार होते। जर लस दिली असती ना, म्हणजे इंजेक्शन वगैरे द्यायचं असतं, तर मग तिला आंघोळ घालून नेलं असतं। काय भॉमटे हे अप्पू, जाऊ दे आता। परत ते बोललेत की आम्ही फोन करतो म्हणून, तेव्हा या आता परत, मग जाऊ तेव्हा परत। हो हिला घ्या ना। हां चल अप्पू। 6 hours later. शुभम करोति कल्याणम आरोग्यम सुख संपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमस्ते। दीपक ज्योति परब्रह्म दीपक ज्योति जनार्दन दीपो हरतु मे पापम दीपक ज्योति नमस्ते। हरि ओम श्रीराम अंबज्ञा। मस्त अशी देवपूजा झाली आता, म्हणजे शुभम करोति म्हणून घेतली, दिवा लावलाय देवाला, अगरबत्ती वगैरे लावली। आता तुळशीला अगरबत्ती लावून घेऊ मस्त। मस्त अशी हवा सुटली बाहेर आणि खूप छान वाटते। मला करायचं आहे ओरिओ बिस्किटचा केक, म्हणून माझ्याकडे ओरिओ बिस्किट्स आहेत। आणि आता मी मस्त असं केक करायला घेते। माझ्याकडे स्टीम करायला दुसरं काही नाही आहे, तर माझ्याकडे हे इडलीचं भांडं आहे स्टीमचं, म्हणजे ऑल इन वन आहे ह्याच्यामध्ये। मग आता हे मस्त असं यांनी काढून दिलं आहे मला। घे याच्यातून, तुला काय पाहिजे म्हणजे याच्यामध्ये बाकीचं आहे, याच्यामध्ये तिकडे थोडे बिस्किट झाले, बघू आता कसं होतंय। मी तर फर्स्ट टाइमच करते, मी काय कधी केलेलं नाहीये।
फर्स्ट टाइम मला ट्राय करायचं आहे. खिचडी लावली मी. आता एवढं मस्त मिक्सर मधून काढून घेते. आता बारीक ते केले हे बघा. एवढं एवढं करायला घेतले तरी एवढा मोठा पसारा झाला. आता कसं होतंय एक्साइटमेंट आहे. मी कॅडबरी सुद्धा आणली आहे. आता मी ही पण त्याच्यात टाकेल. आपण तोपर्यंत पुढची प्रोसेस करू तरी. ह्याला तेल लावून घेते. म्हणजे कसं आता खरं तर आहे ना इथे मैदा पाहिजे होता मला थोडासा इथे लावायला. कारण केक निघतो का नाही ह्याची मला जराशी हेच आहे. पण नेमकं माझ्याकडे मैदा नाही आहे, संपला आहे. म्हणून मी तेलच व्यवस्थित लावून घेते. आता माझ्याकडून एक चूक झाली. आता मी ह्याच्यात इनो टाकायचं राहिले. आता ह्याच्यात टाकते आणि मग ते होऊन जाईल त्याच्यामध्ये. पाण्याला तर उकळी आली. आता फास्ट मध्ये पटकन मस्त आहे. लो मीडियम ह्याच्यावरच ठेवते. आता बघू. A few moments later. झालाय बघ बरं. कसं झालंय बघ बरं. वास तर लय खतरनाक येते. हो ते गरम झालं. लयच गरम आहे. अरे केक झाला का चेष्टा झाली. केकच झालाय. मित्रांनो हे बघा कसा केक केला ना. काढ बरं याच्यात. नाही लगेच मी थोडंसं गार होते. मग ताट- तेव्हा ते सटकून ना खाली का आत्ताच सटकेल. आता सटकल ना. नंतर ते गार झाल्यानंतर कसं काय सटकल. पण त्याला असं धरून पालथं पण करत. ठीक आहे ना. हे का हा घे कापड घे. अप्पो राम 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 राम. हा राम 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 राम. हा टाक. 3:30. सटकला असेल का काय माहिती. उचलून बघ. सटकला. मग अशी आहे ना किशोरनी मला गरम गरम असताना आहे ना हे काढायला लावलं होतं केकचं भांड. आणि नेमकं तो केक सटकत होता मी काढायला गेले तर. मग मी लगेचच आता त्याला परत तसंच ठेवलं हा ॲज इट इज. आणि आता बघा तर गार झालाय केक आता पूर्णपणे. त्याच्यानंतर आमचे जेवण वगैरे पण झालेत. आता मला ट्राय करायचं. आता हे खोलून बघते मी नेमकं कसं झालंय ते. का आमचा पचका झालाय. एक तर आमचा पचकाच होतोय. आता बघू हे होतंय का नाही. मित्रांनो तसं काही नसतं. जर जमलं नाही ना स्वतःला करायला तर ते आपल्यावर खापर फोडीत असतं. बाकी दुसरं काही नाही. आता बघा तुम्ही केक कसा एकदम मस्त आणि एकदम भारी निघणार आहे. बघा तुम्ही. हे बघा मित्रांनो कसा आता एकदम व्यवस्थित निघलाय बघा. आणि कॅडबरी जे टाकले होते ना हे बघा खालीच राहिले. नाही झाल्या. ते मेल्ट बी नाही झाले काहीच नाही झालं. ते आहे तसेच राहिले खाली. फक्त केक एकदम व्यवस्थित निघलाय. आता नाही खाऊन बघतो नेमकं कसा झालाय कसा नाही. आता आहे ना खाऊन बघतो त्याला कसं झालेलं आहे नेमकं. हे बघा केक बघा कसं झालंय. ठीक आहे. आता आहे ना खाऊन बघतो त्याला नेमकं तो झालाय कसा. चांगला केलाय का नाही केला. कारण सगळे एक्सपेरिमेंट माझ्यावरच करत असतील.
एक्सपिरियन्स फक्त काही जरी केलं तर महादेवरच. पहिलं तुम्हीच खाताय केक बी तिला हे करता बघा ना, येत नाही, काय आता नाही मी काय कट नाही. करते बघा ना. हा हे बघा आता कट करते बघा, ती. हा कट हे हॅपी बर्थडे तर म्हणाले ना, feeling हॅपी आली बर्थडे पाहिजे cake कापताना. हॅपी बर्थडेची फिलिंग कसं काय भले येईन birthday त्याच्यावर? नसला तरी पण. बरं हॅपी बर्थडे टू यू. ते केकचाच बर्थडे म्हणावं लागेल. केक पहिल्यांदा केलाय ना, त्या केकचाच बर्थडे. सगळं तसंच ठेवलंय बघा. काय उपयोग नाही. आता कसं लागतोय कसं नाही काय माहिती, बघावं लागेल. खा बरं, खा कसं लागतो सांग बरं, सांग ना सांग. आधी तू खातो ना. बरं ठीक आहे, मी खाऊन बघतो कसं झालंय कसं. राम 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 राम. एकदम चांगला झालाय. चॉकलेटी लागतोय आणि मला चॉकलेट आवडत नाही जास्त करून. म्हणजे खरं सांगा ना, खरं चांगलं आहे का? मला वैयक्तिक कडू लागतोय. मी खाते आता. एक नंबर. स्वतः निघालाय एक नंबरच म्हणणार ना, दुसऱ्याने खाऊन चांगलं म्हणलं पाहिजे. एवढंच झाले की जी कॅडबरी आपण टाकली ती मेल्टच नाही झाली. कॅडबरी मध्ये जास्त जीव होता ना. हा कॅडबरी टाको का नको असं करत होती. नाही बघ कसं झालं. पण छान झाले की. मला असं वाटलं होतं की पचका होईल, तसा पचका झालेला आहे. हे बघा, पचका तर झालाच होता, पण मी लगेच त्याला तसंच ठेवलं होतं म्हणून तो जरा एवढा तरी स्टेबल राहिला आहे केक. नाहीतर ना मगाशी पूर्ण ते फ्लॅट झाला असता. मित्रांनो, शक्यतो मी ब्लॉग मध्ये येत नाही, कारण मला बोलताना थोडीसं म्हणजे बोलता येत नाही बुवा चांगलं असं व्यवस्थित, आणि त्यामुळे मी शक्यतो ब्लॉग मध्ये येत नाही. तरी पण आज मी कसा बोललो कसा नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉग आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थोडं आम्हालाही तुमच्याकडून प्रोत्साहन भेटतं का व्हिडिओ कसे बनवले पाहिजे. जर आमच्याकडून काही चुकत असलं व्हिडिओ बनवताना तर त्या गोष्टी या आमच्या संग कमेंटमधून सांगा, का आम्ही त्या सुधारून आम्ही चांगलं काही नवीन करण्याचा प्रयत्न करू, तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करू, तुम्हाला आमच्या काही गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न करू. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे, आमचा ब्लॉग जर आवडला असेल तुम्हाला किंवा आमचे व्हिडिओ आवडत असेल बघायला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा केक कसा झाला असेल आणि तुम्हाला आमच्याबद्दल काय वाटतं. तर बाय बाय.